येवला नगरपालिकेत मंत्री भुजबळांचा पैलवान बाजी मारणार. आम्ही कुणाच्या जमिनी बळकावल्या नाहीत की कुणाचे पैसेही बुडवले नाहीत. येवल्यातील जनतेशी ऑनलाईन संवादावेळी भुजबळांचा विरोधकांना टोला. येवला नगरपालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यावर पोहोचली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट व शिवसेना शिंदे सेना या दोन पक्षांमध्ये दुरंगी सामना रंगला आहे. राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याकडे तर शिंदेच्या सेनेच्या प्रचाराची धुरा आमदार किशोर दराडे, नरेंद्र दराडे, माणिकराव शिंदे यांच्याकडे आहे. शिंदेच्या सेनेकडून नगराध्यक्षपदासाठी रुपेश लक्ष्मण दराडे हे दराडे कुटुंबातील सदस्य रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादीकडून राजेंद्र लोणारी हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. दराडे कुटुंबियाचा उमेदवार असल्याने दराडे कुटुंबीय साम दाम दंड भेद या नीतीने झपाटून कामाला लागले आहे. रुपेश दराडे निवडून आणणे ही दराडेंची राजकीय प्रतिष्ठा असून ती त्यांनी पणाला लावली आहे. 2 दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुपेश दराडे व सर्व उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली होती. प्रचंड गर्दी सभेला झाली होती, त्यामुळे शिंदे सेनेचा उत्साह वाढला आहे. राष्ट्रवादी शिवसेना दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येवल्यातील मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शनाचाही लाभ होणार आहे. मंत्री छगन भुजबळ हे आजारी असल्याने त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीत सहभाग घेता आला नाही. त्यांनी हॉस्पिटलमधूनच येवलेकरांशी संवाद साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्षासह नगरसेवकांना निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले आहे. यावेळी मंत्री भुजबळांनी विरोधकांवर आरोप करताना येवल्यात आम्ही कुणाच्याही जमिनी लुबाडल्या नाहीत, बँका लुबाडल्या नाहीत किंवा कोणाचेच पैसेही बुडवले नाही. येवल्याचा विकास करण्याचाच कायम प्रयत्न केला आहे व पुढेही करणार. येवलेकरांनी गेल्या 20 वर्षापासून साथ दिली आहे, ती पुढेही द्यावे असे आवाहन यावेळी भुजबळांनी केले. भुजबळांच्या या सभेने येवल्यातील वातावरण राष्ट्रवादीच्या बाजूने फिरल्याची चर्चा आहे. त्यातच भुजबळांनी येवल्याचा भरपूर विकास केला आहे. अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले. 20 वर्षापूर्वी येवला भकास झाले होते. भुजबळांनी या भकास येवल्याला हिरवेगार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे पुढेही विकास व्हावा यासाठी येवलेकर पुन्हा भुजबळांच्या पैलवानासह इतर उमेदवारांनाच विजयी करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे सेनेचेही काही उमेदवार विजयी होऊ शकतात अशी ही परिस्थिती आहे, परंतु भुजबळांच्या राष्ट्रवादीला बहुमत मिळू शकते ही येवल्यात सत्यस्थिती आहे.